आणि आता आपल्यासोबत मुंबईच्या महापौर रितू तावडे देखील आहेत. रितूताई, 6 जणांचा मृत्यू झालेला आहे ढिगाऱ्याखाली अडकून. मानखुर्दमधली ही दुर्दैवी घटना आहे का आपल्यापर्यंत माहिती पोहोचली याची? हो, मी 8:30 वाजल्यापासून कंटिन्यू डिझास्टर आणि तिकडचे असलेले आमचे हं, वॉर्ड क्रमांक 135 चे नगरसेवक नवनाथ बन यांच्या हं, सुद्धा संपर्कात आहे. 8:30 हं, वाजल्यापासून नवनाथ बन त्या ठिकाणी उभे आहेत. अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे. मानखुर्दमध्ये चाळ क्रमांक 5 जनता नगर या ठिकाणी ही झालेली आहे. जवळपास तळमजला अधिक 3 असं ते लोड बेरिंगचं एकावर एक असं ते घर होतं. त्याच्यामध्ये गोडाऊन होतं आणि त्याच्या बाजूला ही झोपडी होती. आणि ते संपूर्ण गोडाऊन सहित ते सगळे मजले या झोपडीवरती पडलेत. आतमध्ये ती बिचारी लेडी आणि तिची 4 मुलं आणि शेजारची 4 मुलं असे हं, जवळपास एवढी लोक घरामध्ये होते आणि ते संपूर्ण कोसळलं. आणि हं, हे बातमी कळल्याबरोबर त्या ठिकाणी मग पोलीस यंत्रणा असेल, आपले मनपाचे कर्मचारी असतील, 108 रुग्णवाहिका, सगळं अग्निशमन दल सगळं घटनास्थळी पोहोचल्यानंतर युद्ध पातळीवर त्यांनी काम सुरू केलं. हं, आतापर्यंत 6 जणांना काढलं. मृत घोषित केलेले आहेत त्या सर्वांना. 4 हं, लोक हं, शताब्दीमध्ये आहे, 2 राजावाडीमध्ये आहे. तर ह्या पद्धतीने आणि नवनाथ बन जे आमचे नगरसेवक आहेत ते कंटिन्यू त्या लोकेशनवरती आहे. शेवटचं एक रेस्क्यू ऑपरेशन त्या हं, ठिकाणी चालू आहे. हं, पूर्ण माहिती घेतली. ती कलेक्टरची लँड आहे आणि वारंवार त्या लोकांना नोटीस दिल्या जातात, की ह्या अनधिकृत बांधकामाविषयी आणि त्या तोडल्या पण जातात नोटीस दिल्यानंतर. पुन्हा इकडे अशाच पद्धतीचं बांधलं जातं. कारण मी ह्या ईशान्य मुंबईतलीच असल्यामुळे हं, माझ्याकडे नेहमी शिवाजीनगर मानखुर्द असायचा संघटनेचं हं, काम करताना. तर मी स्वतः बघायची ते फार भयानक परिस्थिती आतमध्ये शिवाजीनगर मानखुर्दला आतमध्ये हं, शिवाजीनगरला नाही म्हणता येणार मानखुर्दला अ, कोपऱ्या आतमध्ये कोरमध्ये गेलं ना तर अशा पद्धतीने एकावरती एक एकावर एक असे 3-3, 4-4, 5-5 माळे नाही घरं एकावर एक चढवलेली आहेत. फार भयानक परिस्थिती आहे आणि त्यांना रितूताई, किती आमच्याकडे आत्ता एक अपडेट आली आहे. त्यानुसार हा मृतांचा आकडा आता वाढलेला आहे. आकडा 7च्या घरात पोहोचला आहे. हां, कारण मी जेवढी माहिती घेतली नवनाथ बन यांच्याकडनं कारण ते त्या ठिकाणी उभे आहेत. तर त्या महिलेची 4 मुलं आणि हं, शेजारची 2 आणि ती स्वतः म्हणजे 6 ही मला वाटतं 6 आणि एक ती एक 7. 7 जण हं, होती घरामध्ये. एवढी मला त्यावेळी माहिती कळाली होती. हं, हं, मला वाटतं एक अजून रेस्क्यू बाकी आहे. बाकीच्या सगळ्यांना काढलं म्हणजे 4 जण शताब्दीमध्ये आहे, तर 2 जण राजावाडीमध्ये आहे. हं, हं, एकाला हेडला काहीतरी इंजुरी झालेली आहे, पण आता मला माहित नाही. मी आता ते सांगू शकणार नाही की त्यांचं आता काय झालेलं आहे. बाकीची सगळी जी आहे ती मृत म्हणून घोषित केलेली आहे. तर त्यामुळे मी स्वतः आता शताब्दीला पण पोहोचते त्यांना हं, भेटण्यासाठी. परंतु ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. मुसळधार पाऊस, वेगवान वारा या सगळ्या गोष्टी आणि त्यामध्ये समुद्राला असलेली हाय टाईड आणि हं, त्याबरोबर संपूर्ण ह्या कलेक्टर लँडवरती ज्या पद्धतीने अशी घरं बांधलेली आहेत, ते पण रिस्कीच असतात फार. आणि त्यांना हं, हं, नोटीस कलेक्टरकडनं दिली जाते वारंवार. पण हं, नोटीस हं. दिल्यानंतर ते तोडलं पण जातं. पण पुन्हा 10-15 दिवसांनी ही लोकं पुन्हा बांधायला घेतात. हे पण तेवढीच फॅक्ट आहे. ती नाकारता येणार नाही. तर ही घटना मात्र अतिशय रितूताई, या सगळ्यामध्ये खरं तर एक प्रश्न आता उपस्थित होतोय, की संपूर्ण आता पावसाळा निघून जायचा आहे. आत्ता कुठे सुरुवात झालेली आहे, कुठे झाड कोसळत आहेत, कुठे मॅनहोलमध्ये व्यक्ती पडत आहेत आणि अशी देखील धोकादायक ठिकाणं आहेत, की जिथे ढिगाऱ्याखाली अडकून आता मृत्यू देखील होऊ लागलेले आहेत. आगामी काळामध्ये या सगळ्याबाबत कशा पद्धतीनं उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी केली जाईल? कारण पूर्ण पावसाळा जायचा आहे. 100% मी तुमच्या मताशी सहमत आहे. पूर्ण पावसाळा जायचंय आणि ह्या ठिकाणी कलेक्टरला पण मी आता उद्या हेड ऑफिसला गेल्यानंतर पत्र लिहिणार आहे, की ह्या जागेवर तुमच्या लँडवरती ज्या पद्धतीने असं इल्लीगल उभारलं जातं, तर तुमचं त्याच्यावरती काय धोरण आहे, की काय कशा पद्धतीने तुम्ही ते सगळं काढणार आहात. जसं आपण बँड्राला जी पूर्ण कारवाई केली एकावरती त्या 4-4, 5-5 त्याच हं, घरं असतात. त्याच पद्धतीने इथेही तीच सेम परिस्थिती आहे. कारण मी तुम्हाला मगाशीच बोलले, मी संघटनेच्या माध्यमातून तिथे वारंवार काम करायची. हं, भारतीय जनता पक्षाचं हं. आमचं संघटनेचं काम. तर त्यावेळी हे सगळं मी बघत असायची, की हे फार भयंकर आहे इथे सर्व. फारच हो. मोठं वरच्यावर. तर ही सगळी परिस्थिती त्या मानखुर्दला आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही आणि त्याबद्दल मी कलेक्टरशी नक्कीच पत्रव्यवहार करून त्या त्या बाबतीत विचारणा करेन.